ते दाखवा तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगा माझी वशे पावनिया डोळा हाती ओढवाल काळा तुका म्हणे देवा माझा करावा पुढावा तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगा माझी वशे. हॅलो जगद्गुरु तुकोबाराय या भंगामधून भगवंताला आपलं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करताय, विनंती करताय भगवंताची. आणि भगवंताची विनंती करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे प्रार्थना करत असताना, विनंती करत असताना काही आपली इच्छा भगवंतासमोर व्यक्त केलेली आहे. आणि तुकोबाराय अभंगातून भगवंताकडे म्हणताय की तुका म्हणे देवा माझा करावा पुढावा. पुढावा शब्दाचा अर्थ रक्षण. देवाने माझं काय करावं? रक्षण करावं. का तुकोबारायांनी रक्षण करावं अशी भगवंताकडे प्रार्थना केली असेल? का भगवंताकडे प्रार्थना करत असताना, अशी प्रार्थना करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला त्या भगवंताच्या दयापणाविषयीची आठवणही काय केली? करून दिलेली आहे. देवा तुम्ही दयावंत आहात. आणि मी म्हणतोय असं नाही, तुम्ही दयावंत एवढे आहात की सगळ्या जगात तुमची काय पसरलेली आहे? कीर्ती पसरलेली आहे. कीर्ती पसरली. किती कीर्ती पसरली महाराज? पुराण असतील, वेद असेल, ग्रंथ संतांनी निर्माण केलेले ग्रंथ असतील, सगळ्या शास्त्रांनी, पुराणांनी, ग्रंथांनी सगळ्यांनी वर्णन केलं की देव काय आहे? कृपाळू आहे, कृपाळू आहे. आणि मग सगळ्यांनी जर कृपाळू आहे असं वर्णन केलं असेल आणि आम्हाला जर अनुभव येत नसेल तर मग तुम्ही कृपावंत कैसे? तुम्ही कशाचे कृपावंत आहात? कारण एखाद्या वस्तूचा जो धर्म असतो तो धर्म प्राण गेला तरी ती वस्तू काय ते सोडत नाही, काही झालं तरी. महाराज गुळाचा धर्म आहे गोडी देणे. गुळाचा धर्म काय आहे? गोडी देणं आहे. मग तो कुठेही खा, रात्री खा, दिवसा खा, कधीही खा. अंधारात खा, उजेडात खा, चोरानं खा, संतानं खा, कुणी खा, पाप्यानं खा का पुण्यवानानं खा, गुळ काय लागणार आहे? गोडच लागणार आहे. आतून बाहेरून सगळा मला स्वतःचा नाश होतो त्या गुळाचा. काय राहतं त्याचं? गुळ म्हणजे नकळत जरी तोंडात टाकला तरी म्हणजे गुळ आहे हे माहित नाही. आपल्याला माहित नाही की हे काय आहे? गोड आहे. पण जर तोंडात टाकला तर कसा लागतो तो? गोडच लागतो. बरोबर आहे का नाही? मला स्वतःचा नाश करून घेतो तो, पण आपला गोडपणा सोडत नाही, स्वतःचा नाश होतो. मला काय किंमत असते त्या गोडाला? साखरला किती किंमत असते? आणि तो दुसऱ्याला गोडी देतो, गोडी दुसरा घेतो. आणि गोडी घेतल्यावर नियम असा आहे, आपल्याला जर कोणा गोडी दिली तर आपण त्याचं डबल गोड करावं. नियम कसा आहे? धर्मशास्त्र असेल, ग्रंथ असेल, याचा नियम कसा आहे? संतांनी हा नियम सांगितला की त्याला कृतज्ञ राहावं, कृतज्ञ होऊ नये. कृतज्ञ राहावं, कृतज्ञ होऊ नये. मग जर गुळ खाल्ला आणि कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्या गुळाला आपण डबल काय द्यायला पाहिजे? गोडी द्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग त्यावेळेला गुळानं आपल्यावर उपकार करावा. नाही तर एकदा जर आपण त्याच्यावर कृतज्ञता दाखवली तर त्यानं परत आपल्यावर उपकार करू नये. बरोबर आहे का नाही? परत उपकार करू नये. तर मग आपण गुळ आपल्याला गोडी देतो आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला काय देतो? गुळाला आपण गोडी देतो, त्या गुळाच्या बदल्यात आपण त्याला वापस काय देतो? काहीच देत नाही असं नाही. कृतज्ञ नाही आपण गुळाविषयी, कृतज्ञ आहोत. कृतज्ञ आहोत. काय देतो त्याला? 40-50 रुपये किलोचा गुळ किती रुपये किलोचा करून टाकतो आपण? महाराज त्याच्यावर माशी सुद्धा बसना हो, माणसाचं सोडा. त्याने या लेवलने नेऊन घातलाय आपण की काय सोडणार? माशी. तरी गुळानं गोडी देणं सोडलंय का? का की गोडी देणं हा त्याचा काय आहे?
धर्म आहे. मग जर कुळ एक आपला सामान्य धर्म सोडत नाही, पण तुकोबरायांनी देवा तुकोबराय बोलतायत असं कुळाचा दृष्टांत जरी नसेल दिला तरी दुसरे दृष्टांत तुकोबरायांनी दिलेत नाही. तुकोबराय म्हणतात देवा पैसा तुमचे देणे तो त्या जागी अभिमानी. बरोबर आहे का नाही? अरे झाड कल्पतरू न करी याचे की अव्यरू. तुम्ही सर्वी सर्वोत्तम, तुम्ही सर्वी सर्वोत्तम कैसे विसरता धर्म. आहे का नाही? तुमचा धर्म तुम्हीच त्या परिसाला दिले, तुम्हीच त्या कल्पतरूला दिले, तुम्ही ज्याला शक्ती दिली तो धर्म सोडत नाही, तुम्ही धर्म सोडावा. कशामुळे बोलतोय मी? कारण तुकोबरायाचे तसे शब्द आहेत. तुम्ही दयावंत कैसे, ऐसे कैसे दयावंत तुम्ही, ऐसे कैसे दयावंत. आणि कीर्ती जगा माझी वशे, तुमच्या दयेची तर कीर्ती काय व्हायला लागली, सगळ्या जगात पसरलेली आहे. कृपाळू आहे भगवंत, दयाळू आहे परमात्मा. आणि जर तुम्ही खरंच दयाळू असाल, जर शास्त्रानं वर्णन केलं असे तुम्ही दयाळू असाल, तर एक काम करा, काय? माझा करावा पुढावा, माझं तुम्ही काय करा आता, रक्षण करा. आता दोन प्रकारचे भक्त येतात, दोन प्रकारचे भक्त येतात. देव कृपाळू आहे, त्याच्यात अनेक 2 ते 3-4 प्रकार करता येतील, बारीक बारीक जर केले तर. देव कृपाळू आहे असं ऐकलंय, देव कृपाळू आहे असं ऐकून त्याच्याकडे मागायलाही गेलोय, पण आपल्या 100% निश्चय झालेला नाही की देव कृपाळू आहे. आपण त्याच्या आधीच आहोत. आपला 100% निश्चय नाही की देव काय आहे, कृपाळू आहे. जर 100% ज्यांचा निश्चय आहे ते दरवाजा सोडून दुसरीकडे जाणार नाही. काहींचा निश्चय कडका, पण मला तुकोबरायांचा निश्चय तसा नाही. तुकोबराय दारात जाऊन बसले. तुकोबराय म्हणतात देवा तुम्हाला माझं रक्षण करावंच लागेल, करावंच लागेल माझं रक्षण तुम्हाला. काय झालं तुकोबराय, काय झालं तुकोबराय? तुकोबराय म्हणतात तुम्ही जर दयावंत असाल आणि माझं तुम्हाला रक्षण करावं लागेल, पण रक्षण करायचं म्हणजे नेमकं काय झालंय तुम्हाला? तुम्हाला भीती कशाची, काय भीती आहे तुम्हाला? तुमच्या मागे तुमच्यावर काही कुणाचं कर्ज आहे का? तुम्हाला एखादा शत्रू तुमच्यापेक्षा बलवान असा दिसतोय का? तुकोबराय म्हणले देवा कोणाचं कर्जही परवडलं, आपल्यापेक्षा बलवान काय परवडला? शत्रूही परवडला महाराज. एखाद्याचं ऋण असेल, जन्म जाईल त्याचं ऋण फेडण्यात, ठीक आहे, एक जन्म जाईल, ठीक आहे. एखादा बलवान शत्रू असेल तर जीव घेईल, याच्यापेक्षा दुसरं काय करणार आहे? बलवान शत्रू करून दुसरं काय करणार आहे? आपला काय घेईल? जीव घेईल, बस. याच्यापेक्षा दुसरं काय करणार आहे? जीव तर एक दिवस काय होणार आहे, जाणारच आहे. त्याच्यात काही त्याच्यात नाही. मला बलवान शत्रू असला तर जीव घेईल, पण मी ज्या संकटात आज जे सापडलोय त्याच्यात एक जन्म चालला नाही माझा एक जन्म चालला नाही. किती गेले गणित नाही, आणि किती जाणार यालाही काय नाही पुढं. आता कुठंतरी नेमकं सुटण्याची आशा लागली की इथून आपण काय होऊ, बाहेर पडू, आणि इथून बाहेर पडू अशी आशा लागली. आणि त्याच्यात जर पुन्हा फटलो तर मग परत निघण्याची काय नाही, म्हणजे फार शक्यता नाही. कधी निघणार मग, कधी निघणार? कितीतरी करोडो जन्म फिरत आलोय तर आतापर्यंत निघलो नाही, आणि आता इथून पुढे कधी आशा धरावी निघण्याची, कधी आशा धरावी? आणि म्हणून तुकोबराय म्हणतात देवा एक काम करा, मला काय करा, तुम्ही माझं रक्षण करा, मला यातून बाहेर काढा. काय करायचे तुकोबराय म्हणतात काहीच करू नका, तुम्ही फक्त एवढा उपकार माझ्यावर करा. काय उपकार करायचा? मज साचते दाखवा. मला काय करा, तुम्ही फक्त माझ्यावर एक कृपा करा. कृपा करुणी देवा मज साचते दाखवा. एक कृपा करा माझ्यावर, आणि कृपा करून एक करा देवा, मला खरं दाखवा. मला खरं दाखवा. ही प्रार्थना तुकोबरायांनी कधी केली असेल?
परमार्थाला लागल्यावर केली असेल, संसारात असल्यावर केली असेल, साधक असल्यावर केली असेल, का सिद्ध झाल्यावर केली असेल? बरोबर आहे का नाही? कारण प्रार्थना आहे देवाकडं. आणि ही प्रार्थना कोणत्या अवस्थेतली? म्हणजे सांसारिक अवस्थेतली आहे, साधक अवस्थेतली आहे, का सिद्ध अवस्थेतली आहे? नेमकी कोण्या अवस्थेतली आहे? तर निश्चित ही प्रार्थना सांसारिक अवस्थेतली तर नाहीच नाही. सांसारिक अवस्थेतली ही प्रार्थना नाही. कारण खरं आणि खोट हे कळणं सांसारिकाचं लक्षणच नाही. खरं आणि खोट जे लक्षणच देण्यात आले, कोणत्याच ग्रंथात हे सांसारिकाचं लक्षण दिलेलं नाही. सांसारिकाचं लक्षण नाही खरं काय आणि खोटं काय. असावे सदैव याची करी हा सांसारिक. मला पाणी आणि दूध मिक्स केलंय आणि 2 गिलासात समान ठेवले. 1 गिलास कावळ्या पुढे ठेवलाय आणि 1 गिलास राजहंसा पुढे ठेवलाय. बरोबर आहे का नाही? तर त्यातलं पाणी आणि दूध वेगळं करणं कोणाला जमत? कावळ्या जमत नाही असं म्हणू नका. कावळ्या दोन्ही मिक्स झाली हेच कळत नाही. यात पाणी मिक्स आहे हे त्या बिचाऱ्याला काय होत नाही, माहितीच नाही त्याला फक्त एकच माहिती आहे, समोर आलं की काय करायचं, हाणायचं. मग ते मिक्स आहे का निरस आहे का ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे त्याला कळतच नाही. त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याचा, त्याला काय होत नाही, कळत नाही. मला निवड नंतर अगोदर काय व्हावं लागतं, कळावं लागतं. म्हणून तर शास्त्राने सांगितलं महाराज की तुम्ही कोणतंही साधन करण्याच्या अगोदर कळवून घ्या, अगोदर विचार करावा. मी कोण हा ऐसा करावा विचार. अगोदर ते कळवून घ्या खरं काय आणि खोटं काय. आणि मला मग संसारिक ज्या वेळेला तुकोबाराय होते, संसारात ज्या वेळेला तुकोबाराय वावरत होते त्यावेळेला तुकोबाराय हे विचार कधीच नाही. मग त्यावेळेला तुकोबाराय दिवसभर आपला धंदा करायचे. 3 वर्ष संसार तुकोबारायांनी केला. दिवसभर आपलं दुकान चालवायचं, शावकारी व्यवस्थित बघायची. मला संध्याकाळी 12 2 वाजायचे. तुकोबाराय हिशोब करत बसायचे, कोणाकडून येणं किती आहे, कोणाकडे देणं किती आहे, आपल्याजवळ माल किती शिल्लक आहे, आपल्याला आजच्या दिवसात नफा किती आला, सगळं काय काढायचे. शेतकरी हाव केली अमुक व्यापार वावी सगळे धनवंत हाव केली, अमुक हाव केली, खूप रात्रंदिवस हाव केली. कशा करता? धनवंत व्हावे. दुसरा काय अपेक्षा? मला कधी कधी रात्रीच्या वेळेला जर बोललो उठले जर उठले 12-1-2 वाजता तुकोबाराय एकाग्र हिशोब करताना पाहिले तर कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं. बस काय महाराज मुलं काय की दिवसभर व्यवसाय करून रात्री पुन्हा चोख काय ठेवतोय त्याचा तुका शेठ मला किती मोठं होतं. आणि मग त्या काळात खरं दाखवा खोटं दाखवा याचा काय नव्हता, संबंधच नव्हता. कारण जे समोर होतं ते खरंच होतं. जे समोर होतं तुकोबारायांच्या जे समोर होतं तेच काय होतं, खरं होतं. मग त्याच्यात खरं खोटं म्हणण्याचा काही संबंधच नव्हता. मग खरं दाखवा हे कधी तुकोबारायांना आलं, कधी तुकोबारायांना आलं काय महाराज? संसारात आलेले दुःख उपकारक मानावेत का अपकारक मानावेत? आपण तर अपकारकच मानतोय. तुम्ही मी सगळे आपण काय मानतोय? दुःख नको मानतोय. पण मला तुम्ही संताच्या जवळ जा, आजही जा. जे संत आहेत, ज्यांनी जे एकाग्रतेनं भजन करणारे संत आहेत, त्यांनी संसारातल्या दुःखाला वाईट नाही मानलं, तर संसारातल्या दुःखाला काय मानलंय? बरे झाले. मला संसारातले दुःख उपकारक येतं, संसारातलं सुख शत्रू आहे आपला, संसारातलं दुःख आपला मित्र आहे. हे जरा उलट वाटतंय. मला तुकोबारायचा एक अभंग आहे बघा. तुकोबाराय म्हणतात जीव शिवाचे भातुके केले क्रीडाया कौतुके कैची येथे लोके हा आभास आणि त्याचं पुढचं चरण आहे. दुःखे डोळे उघडिले, त्याच्यात आलेले आहे दुःखे डोळे उघडिले. मला मी आंधळाच होतो,
मी आंधळाच होतो, मी कुठं तो तुकोबाराय म्हणतात डोळच होतो, मी आंधळाच होतो. पण बरं झालं माझे डोळे कोण उघडले? दुःखानं डोळे उघडले. दुःख जर झालं नसतं तर मी जागा झालो नसतो. दुःखानं माझे डोळे उघडले आणि म्हणून संसारातले दुःख, संसारातलं सुख आपलं शत्रू आहे आणि संसारातले दुःख हे आपला काय आहे? मित्र आहे. मित्र कसं मित्र, कस काय शत्रू? शत्रू मित्र कस काय? त्याचं कारण आहे. मला शत्रू कुणाला म्हणतात आणि मित्र, शत्रूची आणि मित्राची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? आपल्या हितासाठी जो आपल्या जवळ येतो त्याला मित्र म्हणावं आणि आपला नाश करण्यासाठी आपल्या जवळ येतो त्याला शत्रू म्हणावं. सरळ सरळ व्यवहारातली व्याख्या आहे की आपल्या जवळ येऊन आपल्या नाशाचा विचार करतोय. महाराज एखाद्या वेळेला आपल्या जवळचा असतो जवळ आणि आपल्या जर लक्षात आला आपल्या नुकसानीत जावं असं वागायला लागलाय तर माणूस म्हणतो तू मित्र आहे का शत्रू आहे रे? माझ्या जवळ राहतो आणि माझ्याच नुकसानीचा काय करतोय? विचार करतोय. म्हणजे आपल्या हिताचा जो विचार करतो त्याला मित्र म्हणावं आणि आपल्या घाताचा जो विचार करतोय त्याला काय म्हणावं? शत्रू म्हणावं. मला सुख नेहमी आपल्याला आपल्या हितापासून लांब नेतं आणि दुःख आपल्याला कुठं जवळ आणतं? हिताच्या जवळ आणतं. नक्की पहा जेवढं संसारातलं सुख महाराज, आता ते पूर्ण पाहत नाही पण 21 दुःखाच्या नाशाला मोक्ष म्हणले, मानण्यात आले. 21 दुःखाचा नाश त्याला काय मानले? मोक्ष मानले. त्या 21 दुःखाच्या नाशात विषयाचं सुख हे सुख तुकोबाराय म्हणतात त्रासला हा जीव संसारीच्या दुःखा नाही सुखा. माझा जीव वैतागलाय आणि कशाला वैतागलाय? संसारातल्या सुखालं दुःखालं नाही. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा 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 त्रासला. का सुखा त्रासला? उदाहरण कितीतरी सांगता येतील आपल्या जवळच्या. कशी मला सांगा, बैल, बैलाला वाळली पेंडी चांगली का हिरवी पेंडी चांगली? म्हणजे हिरवा चारा चांगला का वाळला चारा चांगला? कोणता चांगला आहे? याच्या आरोग्यालाही चांगला आहे, त्यालाही कोणता आवडतो? हिरवा. एकानं जर अशी हिरवी पेंडी नेऊन 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 जर त्या नागराला दुखत असेल, वाळला चारा खात 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 गेला तो सुटला आणि हिरवा जर हिरव्याच्या आशाने गेला तर तिकडे शिवला त्या गळ्यात पडतय. चारा कोणता परवडला पाहिजे? वाळलाच परवडत नाही. नागाटी आहे महाराज, रट्टेच तिकडे देतो. आणि मग इथं काय जुंतीले गाणा बांधून डोळे हे विषयाचं हिरवा चारा नेऊन 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 आपल्याला शिवळ्यातच गळ्यात घालायला आहे ना. येते वाटे गोड, येतं गोड वाटे हो, पण पुढे शिवळ्याच्या गळ्यात आल्यावर आणि मग काय करावं लागेल? पुन्हा त्याचं भ्रमण करावंच लागणार आहे. म्हणून मला तुकोबारायांना संकटाच्या वेळा यायला लागले. तुकोबारायांनी त्या संकटाचे उपकार मानले. मला तुकोबाराय म्हणतात. आणि मग ज्या वेळेला तुकोबारायावर संकट आले, संसारातला विषय नाही, आता हे जे तुकोबारायाचा विचार आहे, मागणी आहे, प्रार्थना आहे, ही संसाराची तर निश्चित नाही. सिद्ध महात्म्याची ही प्रार्थना नाही. कारण सिद्धाला साथ दाखवा आणि खोटं दाखवू नका हे म्हणण्याचं सिद्धाला काय नाही, गरजच नाही. सार सिद्धच त्याला म्हणतात ज्यानं सत्य मिळवले, असत्याचा त्याग झालाय, सत्य प्राप्त झाले. नाही नाही नाही, त्याला असत्यच राहिलं नाही. असत्य त्यागलं म्हणल्यापेक्षा ज्याच्या पुढे काय राहिलं नाही, असत्यच राहिलं नाही. जे येतंय ते सत्य म्हणून येतंय. जे पुढे येत असेल, जे समोर येत असेल ते काय म्हणून येतंय? सत्य म्हणूनच येतंय. त्याला काय, त्यांना काय महाराज, त्यांच्या काही अडचण नाही, सिद्धाची नाही. अर्थात ही साधक अवस्थेतली काय आहे? प्रार्थना आहे, मागणी आहे. साधक अवस्थेत तुकोबाराय म्हणतात देवा का असं म्हणावं लागलं तुकोबारायांना? कारण तुकोबाराय संभ्रमात पडलेले आहेत, संभ्रमात पडले. यालाच खरं म्हणावं का? त्याला खरं म्हणावं. कारण तुकोबारायांची एक अवस्था अशी झाली,
मला सगळे संसारातले संकट आले, अपमान झाला, लोकनिंदा होऊ लागली आणि भजन केलं की समाधान वाटू लागलं. विठ्ठल 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 म्हणायला लागलं की शीतलता वाटू लागली. तिकडं शीतलता वाटायची पण मन इकडे यायचं, कारण द्विधा अवस्थेत साधकाचं असतच, इकडं का तिकडं, मग हे का ते, हे का ते, असं ज्यावेळेला मला साधकाची अवस्थाच अशी होत असते. खूप त्रास होतो या अवस्थेत, खूपच त्रास होतो. न सुटी हा खूपच त्रास आहे मला. घरी आलं की वाटते पंढरपूरला जावं, पंढरपूरला गेलं की वाटतं म्हणजे खूपच त्रासाची अवस्था आहे मला. साधक अवस्थेत टिकला तो टिकलाच. हुकण्याची शक्यता कुठून आहे? इथंच आहे बा, इथंच. एकदा इथून पुढे गाडी ढकलली, एकदा पुढे गेली की मग नाही अडचण. पण या अवस्थेत थोडं अवघड आहे, कारण संसार 100% संसाराची आसक्ती सुटलेली नसते. संसार भीती घालायला उभा असतो आणि संसाराचा मिथ्यत्व कळाल्यामुळं, संसाराचे दोष दिसल्यामुळं प्रेमानं त्याला स्वीकारही केल्या जात नाही. कारण त्याला माहित होतं याचा जर प्रेमानं स्वीकार करावा की आपला गळा दाबायला बसले, बरोबर आहे का? म्हणून हे सुटत नाही आणि ते नाही. मग काय करायला पाहिजे? अंतर हे नाही आणि ते नाही, दोन्हीचा अंतर पडायला लागले. आणि ही अवस्था खूप कठीण आहे. बहुतेक करून, लक्ष द्या, बहुतेक करून या अवस्थेत जर सतग्रंथाचं चिंतन नसेल किंवा सत्पुरुषाची संगती नसेल तर विषयाकडेच येण्याची शक्यता जास्त आहे. कारण आकर्षणे विषयात काय पॉवरफुल आकर्षणे. आणि दुसरी गोष्ट अज्ञानी दृष्टी असल्यामुळे, ज्ञान प्राप्त झालेलं नसल्यामुळे 100% त्या प्रत्यक्ष दिसतंय नाही. इथला आनंद काय होतो असा उघड दिसतेत ना विषय, आणि इकडं काहीच दिसत नाही. अंधारातच खेळावं लागतं नुसतं. काय दिसतं पुढं आपल्याला? फक्त एक संतांच्या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल. महाराज अंधारातच वाटचाल आहे का नाही? कुठं चाललोय, ज्या मार्गाने चाललोय तो मार्ग व्यवस्थित आहे का नाही, ज्या दिशेनं चाललोय दिशा तर सुटलेली नाही. म्हणून काही भाग्यवान आहेत महाराज, भाग्यवान आहेत. संसारातला तो भाग्यवान आहे, परमार्थातला भाग्यवान वेगळा आणि संसारातला वेगळा. संसारातला तो खरा भाग्यवान आहे की ज्याच्या पूर्वजांनी करोडो कमवून ठेवले. संसारिक म्हणतोय भाग्यवान, त्याचा परमार्थाशी टिपण लावायचं काही कारण नाही. संसारातला तो भाग्यवान आहे की जन्मल्याबरोबर ज्याच्या खात्यात किती पडलेले आहेत, कोट्यवधी पडलेले आहेत, तो भाग्यवान आहे. आणि परमार्थातला साधक तो भाग्यवान आहे ज्याला चालत्या बोलत्या संतांचा आश्रय मिळालेला आहे. भाग्यवान आहे महाराज तो, कारण संताची नजर त्याच्यावर राहते. ते हे जोडी संत पाय मला भाग्यानंच मिळत आहे. हे संताचं सहवास जर मिळत असेल तो काय फुकट थोडाच मिळतोय, भाग्यानंच मिळतोय ना. मग भाग्य लागतं त्याला. अरे जरी ग्रंथ आपण म्हणतोय की तुकोबारायच गाथ्याच्या रूपाने आहेत मान्य, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत मान्य, पण चालत्या बोलत्या संतांची संगती काही विशेषच राहते. कारण याच्यात मला तुकोबारायची भावना त्याच्यातून बाहेर काढून घ्यायला खूपच मोठी बुद्धी लागते. आपल्याकडे तेवढी काय नसते, कारण गुप्त बोललेले हो, एका अभंगात सगळा विषय मांडलेला नसतोय, बरोबर आहे का नाही? त्याच्यातून भाव काढायचा आणि तो भाव व्यवस्थित निघला तर निघला. आपल्या बुद्धीत जर त्यावेळेला रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य असेल तर दुसराच भाव निघतो. का वेगळे काय का अभंगाचे अर्थ काढल्या जातात का? कारण मला बुद्धी 3 प्रकारची आहे ना. बुद्धी जरी असेल, बुद्धी सगळ्यांना समान देवानं दिली, पण गुणानं तिच्यात 3 प्रकार केले. देवानं 3 प्रकारची बुद्धी नाही दिली, देवाने एकच प्रकारची दिली. जसं एकच पाणी दिलं, पण ती गाणी जर 3 कलर त्यात कालवली तर एकाच पाण्याचे रंग किती झाले? 3 झाले. तसं रजोगुणी बुद्धी तोच विषय वेगळा घेईल, तमोगुणी बुद्धी तोच विषय वेगळा घेईल, आणि सत्वगुणी असेल तर तोच विषयाला काय करेल वेगळ्या रूपाने घेईल.
म्हणजे जशी बुद्धीची धारणा, जशा बुद्धीचा गुणाचं प्राबल्य, तशीच काय घेतल्या जाईल, वेगळे वेगळे त्यातले अर्थ काढले जातील. आणि म्हणून चालत्या बोलत्या संतांच्या संगतीत सहवासात जर साधकाचं जीवन गेलं तर त्या साधकाला मरणच नाही, मरण नाही. पण मग आता कधी मग नाही घडत तसं, आणि मग अशा वेळेला मला देवाला प्रार्थना करावी लागते. अशा वेळेला कारण परत संत भेट एवढी सोपी नाही. जर देवानं कृपा केली, मला जर देवानं कृपा केली तर संताची काय होते, भेट होते. तुकोबारायाचं प्रमाण, बहु अवघड आहे संत भेटी, बरी जग जेठी करुणा केली, जग जेठी करुणा केली, म्हणून मला संताची संगती झाली. बरोबर आहे. चला मग तुकोबाराय, मला तुकोबारायला काही कळना गेलं की सत्य काय आणि मिथ्य दिसायला तर स्पष्ट लागले, पण निवाडा झाला व्हायला पण मला त्यातलं नेमकं संभ्रमित अवस्था झाली. आणि म्हणून तुकोबाराय अशा वेळेला देवाकडे साधक अवस्थेत प्रार्थना करतात, देवा कृपा करा माझ्यावर, तुम्ही कृपा करा, तुम्ही दयावंत आहात, सगळ्या जगात तुमची कीर्ती पसरलेली आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि कृपा करून मला काय करा, खरं दाखवा, खरं दाखवा, या खोट्याला बाजूला करा आणि खरं मला दाखवा. आता खरं काय आहे याच्यात खऱ्याची व्याख्या तुकोबारायांनी या अभंगात केलेली नाही. का केलेली नाही? कारण मी पहिलेच सांगितलं की एकाच अभंगात सगळा विषय मांडणं शक्य नाही. इथं जरी खऱ्याची व्याख्या नसली केली तरी गाथ्यात अनेक ठिकाणी काय केलेली आहे, खऱ्याची व्याख्या केलेली आहे. जे खरं आहे, शास्त्र ज्याला खरं म्हणतंय, जे सत्य आहे ते सत्य तुम्ही मला काय करा, दाखवा. याचा अर्थ तुमचं स्वरूप सत्य आहे, तुम्ही सत्य आहात आणि तुम्ही मला काय द्या, दर्शन द्या. आता या विषयाच्या माग, नाशिवंत विषयाच्या माग मला नका पाठवू, कृपा करून देवा मज साचते, जे खरं आहे ते मला दाखवा. काय खरं आहे तुकोबाराय? आता तुमच्यावर ओझं टाकलंय, ते खरं काय खोटं काय त्याचा निवाडा तुम्ही करा, फक्त मला काय द्या, मला खरं द्या. मग ते खरं काय खोटं काय आम्ही आता विचारच करत नाही, आहे का नाही? आता देवाला आपल्याला दुसरं काय म्हणायचं, तुकोबारायासारखं आम्हाला माहित नाही खरं काय खोटं काय, खऱ्याचा खोट्याचा निवाडा आहे आम्हाला माहित नाही, खोटं असतं हेच आम्हाला माहित नाही. आम्ही तर सगळ्याला काय समजायला लागलोय, खरंच समजायला लागलोय. पण तुम्ही कृपावंत आहात, खोटं आमच्यापासून बाजूला न्या आणि कृपा करून आम्हाला काय दाखवा, खरं ते आमच्या समोर प्रगट करा. आणि नाही तर मग नसल करा तर तुम्ही दयावंत कैशी, तुम्ही कशाचे दयावंत येत, मग हे लबाडपणा आहे तुमचा सगळा. तुम्ही दयावंत कैसे, कीर्ती जगा माझी वशे, तिन्ही लोक तुमची काय पसरलेली आहे, कीर्ती पसर. अरे आहे मी दयावंत, भगवंत आहे दयावंत आहे ना, हो. मग खोट्याच्या नादी मी लागलो, काय नुकसान झालं? तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय जाऊ दे ना, खोटं तर खोटं. देव म्हणले असतील कदाचित, आता देवाच्या पुढेच बोलणं चाललंय, देव म्हणले असतील जाऊ द्या ना तुकोबाराय, खोट्याचा घ्या ना मोकळ्या मनानं आनंद. काय व्हायला तुम्हाला, खरं काय आणि खोटं काय, तुम्हाला काय करायचंय? देवा तुम्हाला जर बरं वाटत असेल तर तसं करा, कारण तुम्ही डोळ्यानं पाहायला लागले आणि ही रीतच चालत आली. शास्त्राने सांगितलंय की खोट्याच्या नादी लागला त्याच्यावर काळाची झडप पडते. खोट्याच्या नादी लागला की त्याच्यावर कोण उडी आणतं, काळ. आपल्या मागे जो काळ लागला तो कशामुळे लागलाय? ज्याचे त्या वंशले आठवण होता दंड या निमित्ता काढण्या, ज्याचे त्या वंशले आठवण होता फसवलं, ज्याचं आठवण नाही झाली, ज्याचं त्याच्या आवडी करून देता नाही आलं आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काय मिळायला लागला, दंड मिळायला लागला. बरोबर आहे काय? तुकोबाराय तर म्हणतात महाराज काय म्हणावं बुवा, सगळं मीपणा खोटा आहे, मी जो करतो मला त्याला काळ त्याच्यावर घालतो. आणि तुकोबाराय म्हणतात हे लोकांना काय करावं, काळानं नळा दाबलं, गळा दाबलाय तरी मीच करायचे. तुका म्हणे काळी चेपी याला गळा, मी वेळा करीत असे, मी करायला लागलाय. अरे खोट्यामुळे तर गळा दाबलाय त्यानं आपला,
काळानं गळा कशामुळे? काळाची ताकद आहे आपला गळा दाबायची. काय ताकद आहे काळाची? मग देवा तुम्हाला जर असं बरं वाटत असेल की डोळ्यानं पाहता पाहता मी जर मला काळाच्या हातात द्यायचा असेल तर तुम्ही द्या. पाहून या डोळा हाती ओढवाल काळा. बरोबर तर देवा तुम्ही दयावंत आहात ना, मग डोळ्यानं पाहून मला काळाच्या हातात देणार आहात का तुम्ही? असा प्रश्न देवाला करताय. ओढवाल द्याल तुम्ही काळाच्या हातात, आणि तुम्हाला बरं वाटत असेल तर काय करा द्या. पण देवा मला असं वाटतंय तुम्ही असं करू नये. तुम्ही दयावंत आहात म्हणून तुम्ही माझं काय करा, रक्षण करा. कुणापासून रक्षण करा? काळ. आता इथं काळ म्हटलंय, साच म्हटलंय. मग काळापासून रक्षण करा का खोट्यापासून रक्षण करा? तर खोट्यापासून रक्षण करा. कारण खोट्यापासून रक्षण झालं तरच काळापासून काय होणार आहे? रक्षण होणार आहे. मला काळापासून त्याचंच रक्षण होतंय जीवनभर जो खोट्याच्या लांब राहिलाय. काळ कोणाच्या पुढे सलाम गुलाम करीतोय? कोणाच्या पुढं? ज्यानं जीवनभर खोट्याला जवळ येऊ दिलं नाही. ज्याच्या जीवनभर खोटं जवळ आहे, काळ त्याला गुलाम सलाम करीत नाही. मग वढाळ सांपडे जैसा धान्या. मग तिथं आयगई करत नाही. काळापासून रक्षण करा म्हणजे खोट्यापासून माझं काय करा, रक्षण करा असं तुकोबाराय म्हणतात. पण मला तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली, पण देव काय व ते मनावर घेतल्यासारखं तुकोबारायला वाटत. कारण आश्वासनही दिलं नाही, मानही हलवली नाही. नुसतं भगवंत काय करायला लागले, ऐकून घ्यायला लागले, ऐकून घ्यायला लागले. मला तुकोबाराय येते, तुकोबाराय उठले नाही. नुसतं घरांना सांगून उठणार काय फायदा आहे? आपण एखाद्या जवळ गेलो, घरांना सांगितलं त्याचे विचार ऐकण्याच्या आतच काय झालो, उठून गेलो. सांगण्याचा काय फायदा झाला? आपण जे सांगितलंय त्याच्यावर त्याचा वकार तर घेणं गरजेचं आहे का नाही? वकार असेल, नकार असेल, काय असेल ते असेल, काय असेल ते असेल, पण त्याचा घेणं काय आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचा काय वकार आलेला या अभंगात कुठं नाही. तुकोबारायाकडून तुकोबारायाने प्रार्थना केली, कृपा करून देवा मद साचते दाखवा. तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगा माझी वशे. पाहून या डोळा हाती ओढवाल काळा. तुका म्हणे देवा माझा करावा पुढावा. माझं रक्षण करावं, मला खरं दाखवा वगैरे तुकोबारायांनी प्रार्थना केली. देवाचा उदारपणाही या अभंगातून दाखवून दिला की तू उदार आहे वगैरे. तुझ्या डोळ्यानं पाहताना माझा नाश करणार आहे का? पण देवाचा काय होकार आलेला नाही. आणि मग तुकोबारायांनी आता महाराज जरा तुकोबाराय जरा याच्यावर आले, काय म्हणतात त्याला, एकेरी धारेवर आले, धारेवर आले. आणि महाराज काय असतं आता इतकं तळतळ करून, एवढं करून महाराज कोणासाठी केलंय आम्ही एवढं? तुकोबाराय स्पष्ट देवाला असं बोलले तर, देवा जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही म्हणी मानसी. अरे आम्ही आमचा संसार जाळलाय, दारात येऊन बसलोय, आणि कुणा करता बसलोय? तुझ्या तर मनात मला तुला काहीच वाटत नाही की या बिचाऱ्याचा संसार जळालाय, याला राहायला घर नाही, याला घरी खायला नाही, याच्यावर कृपा करू द्या. काहीच वाटत नाही देवा तुला, काहीच वाटत नाही. असं तुकोबाराय जरा मग याच्यावर आले. आणि तुकोबारायने पुढच्या अभंगात बोलायला सुरुवात केली, देवा ठाईची ओळखी येईल टाकू टाका सुखी. देवा मला वाटतं तुम्ही आता माझं काम करायला तयार होत नाही, पण देवा विचार करा, आपली काय आजकालची ओळख नाही. असं समजू नका की पहिल्याच वारील कोणतरी आलाय, काहीतरी मागायलाय, असं समजू नका. आपली काही 2-4 दिवसाची ओळख नाही, आजकालची ओळख नाही. कधीची ठाईची ओळख, ही ठाईची ठाईचा आपली काही जलद ओळख नाही. ठाई 2 प्रकारची धुमाळी ना, ठाई धुमाळी आणि जलद धुमाळी, बरोबर आहे का नाही? आपली काही जलद धुमाळी नाही. जलद धुमाळी म्हणजे याच्या आपत्ती झालेली ओळख. जे हरी कोणत्या गावचे तिकडे बरोबर झालं, त्याची गाडी इकडे याची तिकडे गेली निघून, अशी ओळख आहे का? ठाईची ओळख. ही ठाई शब्दाचा अर्थ आहे मूळ. ठाई म्हणजे काय? मूळ. ठाई म्हणजे बुड, मूळ. आपली मूळ बुडातली ओळख आहे आपली. आज काय बरोबरची ओळख थोडीची, पिढ्यान पिढी आपली काय झालेली आहे, ओळख झालेली आहे. ठाई
आईची ओळख मुळातच ओळख आहे आपली. मुळात ओळख आहे म्हणजे ओळख आहे म्हणजे आपण एकच आहोत मुळात. पुढे जर पाहिलं तर आपले जर वंशावळ पाहत गेलं त्या भाटाकडून जर आपली वंशावळ पाहिली, जरी तुम्ही आता वेगळ्या गावात राहत असले, आम्ही देहूत राहत असलो, तुम्ही पंढरपुरात राहत असले, जरी आपल्या 200-300 किलोमीटरचं अंतर असलं तर असू द्या ना. आम्ही आमच्या व्यापारानिमित्त तिथं गेलो, तुम्ही तुमच्या व्यापारानिमित्त इथं आले, जरी झालं तरी मूळ पाहिलं तर आपलं सुतक एक हे. आणि हे कोणाकडे पाहावं लागतं? आपलं परंपरा कोणाकडे पाहावी लागते? भागवतकाराकडे, भाटाकडे. मग त्याला माहित असतं मग ती कुठे सांगतो तुमची भावकी त्या गावात, तिकडची तुम्ही मूळचे त्या गावचे, बरोबर आहे का नाही? तुम्ही मूळचे त्या गावचे. मग इकडे जाऊन आलो आम्ही आणि मग ती पूर्ण काढतात तुमचा कोण पंजा आलता, खापर पंजा आलता, टपर पंजा आलता का कोण आलतो, मग ते बरोबर काढतात आणि ते मग परंपरा ती लावून सांगत राहतात, बरोबर आहे का नाही? तुकोबर आहे म्हणतात बघा ना देवा जरा भाटाकडे जा ना, तुम्ही जा ना जरा भाटाकडे. आणि भाटाकडे गेल्यावर आपलं मूळ काय आहे? एक हे. फक्त धंदा बदलला, आम्हाला नामाचा धंदा लागला, आम्ही देऊन जाऊन तिकडं आमचा धंदा करायलो. तुम्हालाही लोक उधारायचा धंदा लागला, पुंडलिकात तुम्हाला नोकरीला ठेवलं. पुंडलिकात तुम्हाला कशाला ठेवलं? नोकरीला ठेवलं. आणि नोकरीला ठेवलं आणि पगार वाचलाय, काय फुकट नाही ठेवलं. पगार नसता मोजला तर तुम्ही राज्यात पडून गेले असते. बिना पगारी कोण धंदा करायला? पुंडलिकाचे उपकार आहेत तुमच्यावर. आणि मालक म्हणले पाहिजे पुंडलिकासारखा. पुंडलिकानं ठणकावून सांगितलं हे बघ तुला सवय काय, राक्षस आला की दैत्या भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. ते तिकडे गोकुळात लय हल्ली म्हणत बालपणी. असं पुंडलिक मी ऐकलंय की तो गोकुळात काय केलं, नुगडता बालपणाची फुली मी आदानवी सृष्टी केली, लहानपणीच हाणले म्हणले, बालपणीच हाणले महाराज. एक नाही अवघी दैत्य खाणी बुडवी, बालपणातच हाणले म्हणले. 11 वर्षातच हाणले ना सगळे. 11 वर्ष म्हणजे बालपणाचे, बरोबर आहे का नाही? कंसा सहित 11 वर्षात खलास केलं. आणि कितीतरी होते कंसाच्या अगोदर. भागवतात जेवढ्याचे चरित्र आले ग्रंथात आले तेवढेच होते असं नाही बरं. काय मुकदमाची कथा आल्या त्या ठळक त्याच्या मागे लाखो टोळकं होतं. ते काय तिथेच थोडं भागलं होतं. पुतना होती तो पुतणी मागे तिचा गट होता. हे होता तो पंचांग घेऊन आलेला तो भविष्य सांगायला सोयाबीन काढा दिसत नाही वाटत तो पंचांगावरती बाम सोयाबीन भविष्य सोयाबीनचे दिसत नाही. मग पोते ढासल्यावर येते ती. त्याला माहिती या दिसत कोणी आपला ऐकायला तयार किती म्हणलं तर तो भविष्य फुकट सांगतो. तो म्हणे बाबूच मी सांगतो मग फक्त पाच घेऊन लाग. आता कोणी भविष्य ऐकायला काय नाही तयार नाही महाराज. चला कितीतरी आणले ना म्हणले महाराज, कितीतरी आणले. देवा पुंडलिकांनी सांगितलं ते तिथला कुणी आणायचं नाही, इथं गप उभं राहायचं. मूड पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी. इथं मूड यो म्हणजे मूर्ख यो अज्ञानी यो पाप जसे येतील तसे येतील. गप द्यायचा, उद्धार करायचा, त्याचे नारळ पडायचे. महाराज मालकानं जर तशी आज्ञा नसती केली तर दिवसा त्यानं किती खून केली असते तिथं काय नाही. तिथं विटेवरच हाणले असते. खाली मुडकं ठेवलं की वरून नारळ फोडलं असतं. कारण याला सहन होत नाही. चला पालकानं मग जेव्हा तुम्हाला तिकडे नोकरी लागली, आम्ही आमच्या इकडे काम करायला लागलोय, मग काय आपलं मूळ थोडं सुटलंय. नाव जरी नाही तरी माझे नाव ना तू. कारण आपल्या दोघांचं मूळ काय आहे? एक आहे ना. पहिली जुनी ओळख आहे आपली, ठाईची ओळख आहे, मुळातली ओळख आहे आपली. मुळात ओळख आहे म्हणजे मुळात आपण एक आहोत, एक आहोत महाराज. मुळात आपण काय नाही, दोन नाही. आणि म्हणून ही जर तुम्हाला मुळातली ओळख विसरायची असेल तर विसरा. मग आता त्याला आमचा काय इलाज नाही. ठाईची ओळख येईल टाका सुखी, टाकू येईल सुखी टाका. तुम्हाला जर ती टाकता येत असेल तर ती ओळख काय करा तुम्ही सुखानं
द्या टाकून, द्या टाकून. टाकता येत असेल तर टाका, कारण तुकोबरायला माहिती याला मूळची ओळख टाकता येत नाही. कस काय टाकता येईल? मग मी वंशो जीव लोके शिक्काच मारून ठेवलाय, कुठं टाकतोय ओळख? आता कुठे ओळख टाकणार आहे? यालाही मूळची ओळख काय करता येत नाही, टाकता येत नाही. म्हणून तो तुकोबराय म्हणतात. टाकता येत असेल तर काय करा? टाका. तुम्हाला टाकता येत असेल, तुमच्यात हिंमत असेल तर द्या ना तो. एवढ्या कडक तुकोबराय बोलतात, याचा अर्थ देव इथं दबेलच आहे. बरं, देव इथं काय मला कमकुवतच आहे. देव कमकुवते, कारण देवाला सुद्धा जीवाची ओळख टाकता येत नाही. आपण जरी टाकली असेल, आपण जरी टाकली म्हणजे आपल्याला जरी नसलं आठवत मूळचं काही, तरी त्याला आठवतंय ना. त्याला माहिती नाही सगळे कोण आहेत, माझे आहे, माझे हे माझेची परी मी नवती ते पुढचा भाग. पण हे मुळात कोण आहे तर माझेची, माझे नाही, मीच आहे. तुम्हाला जर असं करता येत असेल तर तुम्ही खुशाल करा. पण तेव्हा एक लक्षात घ्या, काय तुम्ही जर मूळची ओळख टाकली तर दोघांचंही नुकसान आहे. तुम्ही असं समजू नका एकटं तुकोबरायचं नुकसान होणार आहे. माझं तर होणारच आहे, पण माझ्यापेक्षा तुमचं मोठं नुकसान होणार आहे. माझं तर होणारच होणार आहे, माझा तर विषय नाही, पण माझ्यापेक्षा तुमचं मोठं काय होणार आहे? नुकसान होणार आहे. काय नुकसान होणार आहे? काय नुकसान होणार आहे? मला तुकोबराय म्हणतात त्याचं कारण आहे. नुकसान का होणार आहे त्याचं कारण तुकोबरायांनी तिसऱ्या चरणात सांगितलं. नुकसान काय होणार आहे दोघांचं ते दुसऱ्या चरणात सांगितलं. आणि का नुकसान होणार आहे, जे नुकसान होणार आहे ते का होणार आहे, त्या नुकसानाचं कारण तिसऱ्या चरणात सांगितलं. तुकोबराय म्हणतात देवा बरं आपली मूळची ओळख आहे, त्याच्यातही काही दुमत नाही, मूळची ओळख आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे तुझ्याकडे मागायला आलोय ते तुझं नाही मागायला आलो. असं समजू नको की उसनं मागायला आले, उसनं नाही मागायला आलो. अरे आम्ही आमचा ठेवा तुझ्या जवळ ठेवलाय. शेतकरी संघटना म्हणजे भीक नको हवे घामाचे दाम. आम्हाला भीक नाही मागायला आलो आम्ही. भगवंता आम्ही काय तुझ्या दारात काय भिकारी म्हणून आलो? काय भिकारी म्हणून नाही आलो, हक्काचं मागायला आलोय आम्ही. अरे आम्ही कमवावं. आता पूर्वीचा दृष्टांत आहे, पूर्वी बँका बिंका नव्हत्या, मग काय लोक कामाला जायचे इकडे तिकडे, 1000-500 काय आले की एखाद्या ओळखीच्या माणसाजवळ काय करायचे, ठेवायला द्यायचे. आपल्या ओळखीचा असेल, आपला भरवसा ज्याच्यावर असेल त्याच्याजवळ ठेवायला द्यायचे. तुकोबराय म्हणले आम्ही आपलं येड्यावाने रात्रंदिवस करावं, धंदा करावा, मिळवावं आणि मिळवलं की काय करावं, तुझ्याजवळ आणून ठेवावं. मला इतकं कष्टानं मिळवलंय की त्याच्यातले 4 आण्याचा चहा पण नाही प्याला आम्ही. तो या भावा पडला. बरोबर आहे का नाही? जे मिळवलंय ते इतक्या कष्टानं मिळवलंय की त्यातला 4 आण्याचा चहा सुद्धा पिलेला नाही. मला रे देवा असं वाटत होतं देवा की आपल्याजवळ धन आहे आपल्याजवळ, आणि समोर असे पदार्थ दिसत होते देवा, पंचविषय दिसत होते, धन होतं देवा, विषय दिसत होते समोर, जिलाबी, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, श्रीखंड सगळं काही दिसत होतं देवा. पण विचार येत होता धन वाढायचं नाही, धन खर्चायचं नाही. हे जशाला तसं काय करायचंय, आपल्याला ठेवायचंय. का? कारण पुढं मोठं काम आपल्याला पडणार आहे, मला जेव्हा पुढच्या मोठ्या कामाची जाणीव आहे, तो जवळचे धन काय करत नाही, खर्चतच नाही, मोडतच नाही तो. आणि मग त्याला पुढच्या कामाला कामी येतं. बरोबर आहे का नाही? एखाद्याला पुढच्या कामाचं काय राहत नाही, ध्यानच राहत नाही. आणले गेले. बरोबर आहे का नाही? आता एक माणूस आमच्या सगळं यार माऊलीच्या दिली, आता जो पैसे होते व आळंदीतले कुठे पैसे होते, त्याच्याजवळ भरपूर पैसे होते. असा दाखवू लागला होता, पहा म्हणजे आपल्याजवळ किती पैसे आपल्याजवळ. राहू दे, आता काय करायचं, मग तो फुकटचा चहा घेईन. आता पुण्याची गणना कोण करी? पुण्यात चहा लाईनला लागायचं, सगळ्यात माहितीचे लाईनला लागायचं काम नाही. आले चहा घेऊन मला
घ्या घ्या माऊली, हात जोडतो घ्या. माऊली इतके खतरनाक, लय हात जोडायले तर घेतला आणि पुढे घ्यायला त्याला फेकून माऊली. काही काही ते एक एक घोटी त्याला टाकला का गोड नव्हता दुसरा किंवा बरोबर आहे का नाही. मला तशा टायमात इकत चहा पिऊ लागला, इकत चहा पिऊ लागला. म्हणलं काय आपण एवढा चहा आवडता पण तू विकत का प्यायला? कशा कोणाचं फुकट खायचं, कशा कोणाचं फुकट खायचं. अहो जेजुरीत तर खडक्या नाही राहिला. केली गाठोळीची नाशी, केली गाठोळीची नाशी, पुढे भिकाची विकायची मागे. जेजुरी जवळ खडक्या नाही राहिला आणि मग तिथून पुढे चहाला पण 2-2 किलोमीटर लाईन. मला काय मग गमवलं ना. पण ज्याला पुढचा अनुभव आहे तो काय करतो. मला काय काय लोक मुलगी आणि की लगेच पैसे जमवायला सुरुवात करतो. लग्न पुढं लग्न मुली तर करतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही नाही खर्च केलं देवायाकडे, नाही खर्च केलं. मला आपण मिळवत नाही असं नाही, धन खूप मिळवायला आपण, पण खर्च करायला. आणि कशासाठी खर्च करायला? सामान्यासाठी हो. मोठं काम पुढेच राहिले. मग ज्ञानोबरायाची बोली खायाचे पुण्य अर्जिजे, मग संसार उपाग अपेक्षिजे, परी नेन तिथे काय किजे, अप्राप्य देखे जैशी रांधवणी रस सोयी निकी, खरोनिया मोली विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडीती धर्म. मला तुकोबराय म्हणतात आम्ही विकलं नाही. काय करता बघा, येलच नाही ना. ऐका नाही, ऐका नाही, अरे नाही राजे सांभाळून ठेवलं. पण आता काय करणार मग. म्हणून तुकोबराय म्हणतात नाही खर्च घालणे. म्हणजे कशासाठीच नाही. उपवासी राहिलो 3-3 दिवस, पण याच्यातला रुपया मोडला नाही, मोडला नाही. अर्थात तुकोबरायाचं धन पुण्यरूपी धन आहे. कोणतं धन आहे तुकोबरायाचं? पुण्यरूपी धन आहे. नाही मोडलं देवा, मोडलं नाही. मला मानासाठी नाही, धनासाठी नाही, सुखासाठी नाही, कशासाठीच मोडलं नाही. उपवासी राहिलो देवा आणि मिळवायचंच केलं. रात्रंदिवस मिळवलं आणि आणून कोणाजवळ ठेवलं? कोणाजवळ ठेवलं? आणून देवा तुझ्या जवळ ठेवलं. दुसऱ्या कोणाजवळ? आमचा विश्वास माणूस आपला बुळचा ओळखीचाच आहे. धन्यपूर्व पुण्य आज्ञा जोडीली धन्यपूर्व पुण्य, धन्य भाग्य आहे. भाग्य मला त्या पुण्याला भाग्य दिलं का स्वतःला भाग्य दिलं. पूर्वीचं पुण्य धन्य, नाही तर मग पूर्वीच्या पुण्यानं मी आज धन्य. दोन्ही घ्या. मला त्या पुण्यानं काय केलं? जोडून दिलं, सांभाळून ठेवलं हो देवा. छिद्राचा आश्रम मंदिर कुळवाडी, धननाम जोडी देवाडी. त्या याच्यात राहिलो. छिद्राचा आश्रम मंदिर कुळवाडी. आमच्या घरातले कुल म्हणजे राहणारे ते मुद्र, त्यांचं ते कुळाचंच घर झालं होतं. ऐका नाही, छिद्र महाराज काय त्या सुदामजीच्या घराचे असंच वर्णन केलं. काय वर्णन केलं मला सुदामजीच्या घराचं? नामदेव महाराज वर्णन करतात. नाही धडक घर केवळ जर्जर चंद्र प्रभाकर उगवती. नाही धडघर केवळ जर्जर, इतकं जर्जर झालेलं की नामदेव महाराज म्हणतात सुदामजी एवढे भाग्यवान होते की चंद्र सूर्य त्याच्या घरात उगवायचे. घरात उगवायचे म्हणजे घरातूनच दिसायची, बाहेर जायचं कामच नाही. चंद्र उगवला का सूर्य उगवला का घरच इकडे जर्जर झाले. उष्ण पोळे वारा येतसे भरारा, मेघाची धारा घरा माझी. ते कूलर घ्यायचं, फॅन लावायची गरजच पडली नाही. वारा येतसे भरारा, कुणीकडून नाही वारा आला तर घरात येणार. मेघाची धारा घरा माझी. ऊन येतोय, वारा येतोय, पाऊस येतोय. बाळे पाच सात बाहेती झोंबती, भुके तळमळती रात्रंदिवस. लेकर तळमळायची, भुकन तळमळायचे रात्रंदिवस. मला का असं केलं? नामदेव महाराजाला विचारलं. नामदेव महाराज त्या अभंगाच्या शिक्क्यात तिथं उत्तर देतात. नामा म्हणे त्याने प्रपंच सांडिला, परमार्थ मांडिला अखंडित. नामा म्हणे त्याने प्रपंच सांडिला, टाकूनच दिलाय त्यानं. काय त्याची खंत आहे? आम्ही तरी आस झालो टाकूनी, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. अशाच टाकून दिली. मला तुकोबर आहे. नामदेव महाराज म्हणतात परमार्थ मांडिला. आणि पुढं काय मांडलंय? मांडलं म्हणजे पुढे ध्येय ठेवलंय. परमार्थ, परमार्थ म्हणजेच पुण्य. परमार्थ शब्दाचा अर्थ परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. परमार्थ शब्दाचा अर्थ काय, व्याख्या काय?
परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ, महाधन. श्रेष्ठ धन म्हणजे पुण्य. बरोबर आहे का नाही? पुण्य कमवलं. नुसतं महाराज इतकुस त्याच्यातला आम्ही कुठं विक्रय केलेला नाही, कधी त्याचा वापर केला नाही. आम्ही उपवासी राहिलो असेल, कधी त्याचा वापर केला नाही. मिळवायचाच प्रयत्न केला रात्रंदिवस, आणि मिळवून आणून कुठे ठेवलं? तुझ्याजवळ. की आपल्या मूळचा ओळखीचा माणूस आहे, चांगला माणूस आहे, बरं आहे, काय बुडवणार नाही. कारण धन ठेवत असताना मुळात ठेवणाऱ्याला भीती काय राहायची? नाही दिलं वापस कर, काय करणार? पण मग ठेवावं तर लागणार. देवा तुझ्या जवळ आणून ठेवलंय, आणि जर तुला तो ठेवा बुडवायचा असेल तर बुडव. आमचं काय चालणार आहे? आम्ही गरीब माणसं. मला ठेवा बुडवण्याची वेळ कधी येते, कधी बुडवतो तो ठेवा? त्याला जर त्या धनाविषयीची अभिलाषा निर्माण झाली तर, धनाविषयीची काय निर्माण झाली? अभिलाषा निर्माण झाली तर तो बुडवतो. बरोबर आहे का नाही? म्हणून ठेवीला तो ठेवा अभिलाषी बुडवावा. तुम्हाला जर त्याची अपेक्षा निर्माण झाली, लोक सुटला असेल, तुम्हाला जर ते ठेवा वाटत असेल तर ठेवा, खा, आम्हाला काय हो. पण अभिलाषी बुडवावा. अभिलाष जर झाला तर काय करा? काय करता मग? आता तुम्हाला ठेवायचा असेल तर आमचं पण देवा एक होईल. मात्र निश्चित तुकोबारा इशारा देतात, देवा नुकसान त्याच्यात दोघायचंय म्हणाले. असं समजू नका की ज्याचा ठेवा बुडवलाय त्याच नुकसान होणार आहे. नाही 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 नाही, ज्यानं बुडवला त्याचंही काय होणार आहे? नुकसान होणार आहे. काय नुकसान होणार आहे तुकोबारा माझं? देव म्हणले असतील. किंवा दोघांचं नुकसान कसं? ज्याचा बुडवला त्याचं नुकसान होणार, आणि ज्याचा ठेवला त्याचा फायदाच होणार ना. दोघांचं नुकसान कसं काय होणार? ज्याचा बुडवला त्याचा काय होणार? नुकसान होणार. ज्यानं ठेवून घेतला त्याचा फायदा होणार. तुकोबाराय म्हणतात नाही, बारीक विचार करा. काय काय नुकसान होणार? तुमचे जाईल इमान, तुमची इमानदारी जाईल ना. आणि धनवानाला धन केलेलं परवडलं, पण डांगोरा पिटवून आम्ही कीर्तन का पुन्हा तुकोबाराय म्हणतात. आम्ही कोण्या गावात गेलो की कंबर बांधू याच्या का नाही? आता जिवंत संत आहेत वृंदावनला, महात्मा आहे, फक्त भजन नाचून भजनच करतात. ते काय त्यांचं ते त्यांचं असं झालं जीवनात, म्हणे खूप भजन केलं पण देव काही भेट दिली ना बुवा. देवाची त्यांची काय होईना, भेटत नाही झाली. खूप भजन केलं, खूप रात्रंदिवस भजन, कोणतीच आसक्ती नाही, काय नाही, खायची चिंता नाही, काय नाही, भजन भजन भजन. मला एक दिवस काय त्यांच्या मनात आलं काय माहित, ते वृंदावनला ते अशी परिक्रमा मार्गात फिरायला, कोणी भजन करायला, त्याचं नाव घेऊ नका, त्याचं भजन करू नका, लबाड येतो तो, भेट देत नाही, स्वतः दे सगळं, लबाड येतो, नुसतं भजन करून घेतो आणि काय देत नाही भेट. आजपासून त्याचं नाव घेणार नाही. असं सगळं टाकोरात फुटवून सुटले महाराज. कोणी लोकांना माहित होतं मोठे महात्मा येतो, कोणी काही बोलायला तयार नाही. मोठे मोठे भजन महात्म्याकडे जाऊन असे म्हणायला लागले. दुपार झाली, दुपारच्या वेळेला असे चालले, नाव घेणार नाही, पाहणार नाही, पुन्हा त्याला बोलणार नाही, पुन्हा त्याचं नाव घेणार नाही. मागून आवाज आला, बाबा ओ बाबा, असं म्हणलं. मागं पाहिलं तो कृष्ण दिसला, धावतच गेले, कडकडून मिठी मारली आणि मिठी मारली, रडायला लागले. आणि मग म्हणले, मी निश्चय केला होता सकाळी की तू भेटला तरी तुला पुन्हा बोलणार, लबाड येतो. ती म्हणे, बाबा तुमच्या पाया पडतो, पण माझा असा डांगोरा पिटवू नका, असं पिटवू नका बाबा, माझं सगळंच जाईल ना. तुझं देव पण एका विसरून तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर तुझ्या आम्ही जर त्या याच्यात घुसलो ना, अंधश्रद्धा निर्मूलनवाले येईल तर तुझे जाईल इमान, काय जाईल कोण विचारणार आहे तुला? कोण विचारणार आहे तुला? आम्ही सांगू पंढरपूरच्या वाऱ्या करू नका, ते लई दूर येईल. मग कीर्तनकार घुसल्यावर, अंधश्रद्धावाले इकडे कीर्तनकार घुसल्यावर किती दूर येईल ते, बरोबर आहे का नाही? अरे तुमचे जाईल इमान, माझ्या कपाळी पर्यंत ठरलेलंच, कारण मी जीवनभर कमवलेलं तुमच्या जवळ जमा केलंय. आता कुठून कमावणार? आणि कमवलेलं जर तुम्ही बुडवून टाकलं तर माझं तर पतन होणारच आहे.
माझा जे नुकसान व्हायचं ते होणारच आहे, माझं तर सोडून द्या, माझ्या कपाळात तर फुटलेलंच आहे, पण तुमचं बघा ना, तुमचे जाईल इमान. तुम्ही जर तो ठेवा अभिलाषेनं बुडवला तर तुमचं काय जाणार आहे? इमान जाणार आहे, इमान. म्हणून देवा विचार करा, मने न विचारा तुका म्हणे हे दातारा मनी न विचारा. तुम्ही याचा मनात विचार केला नाही का की आपले काय जाईल? इमान जाईल. आणि म्हणून देवा तुम्ही तुमचं इमान जाऊ देऊ नका, तुम्ही तुमचं इमान जाऊ देऊ नका, आणि तुम्ही तुमच्या इमानाला जागा आणि माझी इच्छा काय करा? पूर्ण करा. माझं तुमचं काहीच देऊ नका, काहीच लागत नाही तुमचं. रिद्धी सिद्धी काय मुख्य भांडवल घेतो आम्हा फोड बघते पुढे म्हणे तुझे न लगेच असो पर्याय आवडी काही नको, तुझं नको बाबा, माझंच मला दे ना, तुझं नकोय मला काही, माझं मला दे. बरोबर आहे का नाही? तुझं काही लागत नाही, तुझ्याजवळ आहे तरी काय द्यायला? तो बरायचा आपण मी तुला भेव वाटतंय देवा, तुझ्याजवळ मला द्यायला आहेच काय बरं? अशा अर्थाचा आपण घेतो को बरायचा. काय आहे तुझ्याजवळ? तू देशील असं देण्यासारखं तुझ्याजवळ मला देण्यासारखं काहीही नाही, आहेच काय तुझ्याजवळ. म्हणून माझं मला दे याचा विचार कर देवा, मनात विचार कर. हे दातारा शब्द वापरला. अरे तुम्ही तर दातारा, तुमचं देणारे आहात तुम्ही, तुमचं नका देऊ, माझं मला द्या. ऐका नाही, माझा ठेवा. काय ठेवा असेल तू, काय मागणी असेल ठेवा म्हणजे तुका बरं पुण्य वापस घ्यायले का? काय मागायचंय? माझं मला द्या म्हणजे काय? माझं मूळ स्वरूप मला द्या. माझं मला द्या याचा अर्थ काय पाहिजे? मला माझं मूळ स्वरूप मी तुमच्या जवळ ठेवलेलं आहे, तुमच्या जवळ ठेवलेलं आहे. माझं मला काय देऊन टाका तुम्ही? माझं मला मूळ दे, ते पाहिजे मला, ते माझं मला काय करा तुम्ही? मूळ स्वरूप माझं मला देऊन टाका आणि द्यावा. असं करा. काय मला तू जरी काही केलं द्यावा आता तरी आता तुला सोडित नाही कडे, सोडित नाही. आतापर्यंत सोडलं, आता नाही सोडत. का सोडत नाही? कारण आतापर्यंत तुझं वर्म मला माहित नव्हतं. महाराज माणसाची भीती तोपर्यंतच वाटते की जोपर्यंत त्याचा आपल्याला काय माहिती होत नाही, वर्म माहिती होत नाही. वर्म माहित झालं का तुम्ही माहिती त्याचा माहिती कसं गप्प असते, म्हणजे त्याचं काय माहित झालेलं आहे? वर्म माहिती झालं. म्हणून व्यवहारात असं चाणक्याने तिथं असं सांगते की व्यवहारात आपल्याला आपली झालेली धनहानी, आपली झालेली मानहानी समाजात प्रगट करू नये. आपलं एखाद्या संसारात दुःख असेल, आपण कुठं संसारात कमकुवत असू, आपल्या जवळ धन नसेल, मला तुकोबा आहे तरी काय म्हणतात? तुकोबा आहे तरी काय म्हणतात? जगी असो द्यावा भ्रम. पाठीमागचं काय? वर्म. जगी असो द्यावा भ्रम, लागतील पाठी होती इतीच. आपलं वर्म सांगू नये. काय माणसाला लय ना आले महाराज. घरात जरस काही झालं की लोकांना जाऊन बसते, काय वा काय खरंय आमचं असं झालंय. का म्हणून हातानच आपलं करायचं का? काय म्हणून महाराज बरं काय करणार आहे पुढचा? त्याला सांगा की तू आपलं संकट घाल घे, त्याला कळकळी न सांगा. आता माझ्यासारखा तुमच्या पुन्हा असा रडून ऐकायला, तुमचाच जर पुन्हा तिकडे डोंडी घ्यायला तर सांगता कशाला? काय गरज आहे? सांगू नये महाराज, सांगू नये असे वर्म आपली. जगी असो द्यावा भ्रम. काय माणसं मला लोक म्हणतोय, काय लोकांना वाटतं म्हणून येतो 10-20 लाख असतील, असा भ्रम असतो लोकांचा. काय बा तुमचं काय सोयाबीन आली काय गेली काय, आली काय गेली काय, लय पैसा तुमच्याकडून 10-20 लाख बँकेत येतो. तो म्हणतो रुपया नाही माझ्याजवळ, रुपया नाही. तो म्हणतो नाही का तुम्ही लबाड बोलू नका, लबाड. तुम्हाला काही इतके वायर कटेल नाही, काहीची फीज नाही गेलेली, डिपीच जळाली. फ्यूज नाही गेला, फ्यूज गेल्यावर तरी एक गेला तर दुसरा राहील. फ्यूज नाही गेला, आखी काय जळालेली आहे? डिपीच जळालेली आहे संसारात. तो म्हणतो थांब, काय करू म्हणतो आण बरं पासबुक, आण ढगाला चिंटरी आणून आणली, आण
बायको म्हणते राव घ्या ते म्हणते तर कशाला बाई हुशार राहते ते म्हणते कशाला आपलं नाही कोण नाही कळत जोर काढली तुम्हाला माऊली झाकण टाकली जाऊ द्या ना हो खरे द्यायचंय खरंय आपल्याला काय कमी केलंय जेवण ती बिचारी हे करते ती होत नाही कोण नाही कळत तू आण तिने आणली की उठून जात पहा आता मला घेण्यान देण्याचं त्याला प्रत्येक काही 5-10 गेले का आपल्याला जे असो द्यावा भ्रम आपलं वर्म कोणाला माहिती पडू देऊ नये संसारातलंय मला जे चाणक्य नीती मला चाणक्य नीती संसाराकरता महत्वाची उपयोगाची आहे परमार्थाला असो का नसो चाणक्य नीती संसारिका करता काय अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून मला असे काही भ्रम असेल वर्म कळू देऊच नाही वर्म कळू दे आणि वर्म कळालं की माणूस तिथं कमकुवत होतोच महाराज अर्जुनाला माहित नव्हतं आपलं अर्जुनाला माहित नव्हतं की दुर्योधनाचं वर्म हे दुर्योधन मांडिकाचं आहे आणि भीमदादाला काय नव्हतं माहित नव्हतं महाराज जोपर्यंत वर्म माहित नव्हतं तोपर्यंत भीमाच्या अंगाला घाम फुटला होता मरत नाही देवा हे वज्रदेवी झाले देव म्हणले त्याचं वर्म मला माहित होतं चालतं खरं वर्म त्याचं वर्म मला माहिती आहे जर कृष्णाला वर्म माहित नव्हतं तर नसतं तर वर्म अत्यंत महत्वाचं आहे वर्म आणि माणसं हुशार माणसं पुढच्याची ताकद नाही मोजत ताकदीचा हिशोब लावत नाही पुढच्याच्या वर्माचा हिशोब लावतात वर्म महत्वाचं आहे वर्म महत्वाचं आहे मला कितीतरी मोठे शिवाजी महाराजाचे एक आहे का शिवाजी महाराजांकडे 300 मावळे आणि अफजल खान 80,000ची फौज घेऊन आला आणि नुसते 80,000 नव्हते त्याच्याकडे तोफा तो काय कमी होतं महाराज एवढ्या सैन्याला 100-50 मावळ्यांनी हरवलं काय कारण त्यांनी महिना त्यांचं वर्म शोधलं घुसले त्यांच्यात घुसले त्यांचे सेवक म्हणून गेले त्यांचा वेश घेतला आणि महिना त्यांच्यात राहून त्यांना वाटायचं शिवाजी डर गया भाग गया नाही तुमचं वर्म पायाला आणि वर्म पाहून बरोबर घाव घातला मला 50 माणसांना 80,000 पळून लावावेत फक्त काय शोधलं वर्म शोधलं वर्म तसं तुकोबाराय म्हणतात तेव्हा आता घाबरत नाही कडे आता कॉलर टाईट झाली पाठीची तुकोबाराय देवा पुढे म्हणतात आता घाबरत नाही का आता तुझं मला काय कळालंय वर्म कळालंय वर्म तुझे वर्म ठावे माझ्या पाडी येले भावे तुझे वर्म ठावे पाडी तुझं वर्म आता मला ठाऊक झाले पडलंय माहित मला ते माहित झालंय मला वर्म मला देवाला रागाला असं आपलं वर्म तुकाराम महाराज कुठून काढायला चतुरा तू शिरोमणी चतुराचा राजा म्हणले महाराज मी माझं वर्म मी कंसा देकाल नाही कळू दिलं रावणाला नाही कळू दिलं तू खूप बरा आहे कसं काय कळालं देव म्हणले महाराज माझं वर्म आता वर्म कळवणारा जवळचा माणूस असतो वर्म कळत पण वर्म सांगणारा कोण असतो वर्म बाहेरून नसते कळत वर्म सांगणारा कुठं असतो जवळ असतो फक्त त्याच्या पोटातून वर्म काढून कसं घ्यायचं हे काढणाऱ्याला कळालं पाहिजे शिवाजी महाराजांचे वर्म काढलं ते मावळ्यांनी बहिर्जी वर्म काढायला बहिर्जी मला तुम्ही जश्याम तसं काय काढलं वर्म जश्याम तसं वर्म बाहेर काढलं पुढचा जर येणारा असेल तर भरपूर बाजून दिली त्याला माहिती इथं सांग काय काही केलं महाराज काही केलं वर्म काढून आणलं तसं जवळच्या माणसाकडून वर्म मिळत असत कोण सांगितलंय माझं वर्म भावे भाव तुमच्या जवळ राहतो श्रद्धा भाव माझ्या पाडी येले भावी तुझे वर्म ठावे माझ्या माणसानं काम केलंय माझ्या माणसानं तुझ्या जवळ येऊन काम केलंय काय तुकोबाराय महाराज तुकोबारायच्या एका शब्दाचा बारीक विचार येतो तुझे वर्म ठावे
पडली तुझे वर्म मला काय झाले पडले ठाऊ पडलं मला काय माहितीये काय माहित नाही बा पण या तुकोबरायाचा मला त्या गात्याचा का आनंदच वेगळा आहे बरोबर आहे का नाही मी ज्यावेळेस गाथा सांगायचं असं झालं ना मी उभं भावनेत म्हणलं की तू गाथा सांगू नंतर मला लय भीती वाटू लागली मला म्हणतो की आपण गाथ्याच्या 10-20 पारायण तरी कमीत कमी मला असं वाटत होतं की 108 पारायण झाल्याशिवाय गाथा सांगायचाच नाही कारण त्याच्यावर मला पारायण झाल्यावर त्या शब्दाची कृपा होत असते बरोबर आहे पण कृपा होते पण ते झालं सुरू झाल्यावर मला मी विचार करतोय कधी कधी की काय या गादीचं महत्व असेल आणि काय या गाथ्याची पावर असेल खरं सांगतो मी तुम्हाला आता जे अभंग मी तुम्हाला सांगतोय दिवसात या अभंग सांगायचे म्हणून वाचत सुद्धा नाही म्हणजे त्याचा विचार तर पारायण करतोय दुसरे जे नियमाचं असं चालू आहे ते पारायण चालू आहे पण जे अभंग मुद्दाम सांगायचे ते मुद्दाम 4-2 वेळेस वाचावे किंवा त्याचा अर्थ गाथ्यात पाहावा किंवा त्याचा कुठून तरी शोध लावावा अजिबात नाही अजिबात नाही आज तर दिवसभराचा गाथा आहे हातात घेतला सकाळी थोडसा घेतला जे गेलं पुन्हा हातात इकडे चालू मला सांगा मला काय तुकोबरायाची कृपा असेल काय माहित मला इतका आनंद येतो की ज्याचा एकांतात बसून जे विचार यायचा नाही तसं वर्म त्याच्यातून तुकोबराया देतात आणि कोण देत द्रौपदीला सूर्यान थाळी दिली मला तुकोबराया देतात आम्हाला बरं का संगती असेल अभंगाची कशी लागते मागची पुढचे काय माहिती आता असं वाटायला की बरं झालं आता तर आता एक विचार मी आता येतानीच विचार केला मला ज्या दिवशी विचार केला त्या दिवशी जरा बोर व्हायला का कधी कधी एका दिवशी जर कीर्तना त्याच्यात विचार केला त्याच्यापेक्षा आता विचार करणं काय द्यायचं कारण मला जर माऊली येळवर फुकट मधू कधी जर आयती पंगत मिळत असेल तर स्वयंपाक करत बसायचंच कशाला आपल्या स्वयंपाक केल्यानं होत नाही म्हणून मस्त आनंदानं खात राहायचं मला नवल वाटलं महाराजाचं या वर्माचं एक नवल वाटलं की कधी मी बरेच वेळेस अभंग वाटलं पारायणात गेला असेल पण वर्म माहिती पडलं कोण सांगितलं माझ्या माणसानं सांगितलं माझा माणूस वाढला होता तुझ्याकडं तुला नव्हता माहित तो पण मी माझा माणूस काय केला होता अण्णा म्हणले होते एकदा मी टिप्पण करायचो आधी ठरला कार्यक्रम की टिप्पण करायचो आता टिप्पण नाही काहीच नाही मला आणि त्याच्यापेक्षा ते काय लागतं गोड लागतं कारण ते कृपेच आपण बोललेलो नसतो ना ते आपण बोललेलो नसतो ते तुकोबरायाची कृपा बोललेली असते आणि आपण फक्त निमित्त झालेलो असतो कशी बोलले आणि दुसरं एक माझं टिप्पण केलं की मग थोडंफार अहंकार येईल अहो गाथा पाहणं लागला ज्ञानेश्वरी पाहणं लागली हे पाहिलं ते पाहिलं मग बसवलं त्याच्यापेक्षा याचा अहंकार येतो ना हा अहंकाराचं गोड लागत नाही मग ते तुका म्हणे नरकी बरं आपला मला तुकोबराय म्हणतात माझा माणसानं माझा गुप्त हेर तुझ्याकडे पाठवला होता आणि तुझ्या जवळ आला आणि तुझं काय काढून आणलं वर्म काढून आणलं कोण होता तो माणूस त्याचं नाव सांगा आता तुकोबरायाने सांगतात भाव नावाचा व्यक्ती होता तो भाव माझ्या भावे तुझे वर्म ठावे पाडिले लक्षात आला का अन्वय माझ्या भावे भाव कुणाचा माणूस आहे माझा माणूस आहे माझ्या भावे तुझे वर्म ठावे पाडिले माझ्या भावानं म्हणजे कानोबरायण नाही भावानं म्हणजे कानोबरायण नाही भाव शब्दाचा अर्थ श्रद्धा विश्वास माझा जो भाव आहे तो भाव तुझ्यापर्यंत आला कारण भाव एक असा आहे डायरेक्ट देवाच्या जवळ जातो भाव सोडून दुसरं जातच नाही भाव बळे आकडे ये रवी नाकडे भाव देवाच्या जवळ जातो ही कोणाचे सबळ भाव असा बलवान आहे की त्याला कुठं कोणीच अडवत नाही देवाच्या दरवाज्यात जायला कोणीच अडवत नाही मला कोणाचाच बळ नाही भावापुढं असा भाव नावाचा व्यक्ती मी गुप्त हेर पडला होता आणि तो आला आणि त्यानं मात्र बरोबर तुझं काय काढून आणलं वर्म काढून आणलं आणि ते वर्म मात्र आता मला कळालं काय वर्म आहे
काय भावानं वर्म काढून आणलं? तुकोबारायांनी ते वर्म शेवटच्या चरणात सांगितलं. मधल्या दोन चरणात वर्म मला सापडले आणि त्या वर्मा जाणून मी कशा प्रकारचं युद्ध करणार ते मधल्या दोन चरणात सांगितलं, आहे का नाही? आणि ते वर्म काय आहे ते शेवटच्या चरणात सांगितलं. काय वर्म आहे? चिंतन. चिंतन नावाचं वर्म सापडले. आता तुझ्याकडे यायची मला गरज नाही, आता तू माझ्याकडे येशील, कारण तुझं मला काय सापडलंय? वर्म. जोपर्यंत वर्म मला बेजार माणूस होतो, फक्त वर्म मिळत तोच त्याला पडे. वर्म मिळालं की मग काय होतं? त्याला म्हणलं दुकानावरून सामान आण. नाही जात. मला माहितीये बरं, तू आज शाळेत नव्हता कारण की बापाला येऊन सांगितलं सांगून नको आणतो. वर्म माहिती आहे ना, पळत येते मला कितीतरी. आता ते वर्माचं माहिती असलं लय मला, नाही का नाही? वर्म माहिती ना बाबा काय करता, आपलं वर्म त्याच्याजवळ आहे. फोन केला की काय काय पळत जाते का? तू फोन केला की लगेच पळत जाते. काय सांगू बाबा तुला, आता नाईलाज झालाय. कारण माझा एखादी गुप्त गोष्ट त्याला काय झाली आणि भीती वाटते बाबा, त्याच्यापेक्षा आपलं वर्म, तुझं वर्म आहे. चिंतन नावाचं वर्म आहे. चिंतन नावाचं काय वर्म आहे. आणि चिंतन एक असं आहे की चिंतन तुला काय करतं? ओढवून आणतं, खेचूनच आणतं महाराज चिंतन. पंढरीचा चिंतन. चिंतन खूपच महत्वाचं आहे. चिंतन एक वर्म आहे महाराज. देवाकडे जायचं नाही, देव घरी येतो. चिंतनानं काय होतं? ते रूप प्राप्त होतं. तो महाराज तो येतो, सुखे येतो घरा नारायण. कशाने येतो सुखे घरा नारायण? ठाईच बैसोनी. करा एकचित्त शब्दाचा अर्थ काय? करा एकचित्त म्हणजे चिंतन करा. एकचित्त करा म्हणजे काय? चिंतन महत्वाचं आहे. आणि ते चिंतन मला आता ते वर्म आम्हाला आता चिंतनावर करता येईल, पण चिंतन पुढे येईलच कुठेतरी आपल्याला. त्यावेळेला चिंतनाचा मोकळ्या मनाने विचार करूया. म्हणून चिंतन नावाचं वर्म आम्हाला वर्म आहे मला देवाचं आहे वर्म. आणि मग काय काय करणार तुम्ही? आता आम्हाला वर्म सापडलंय, आम्ही तुझ्याकडे येणार नाही, तुझ्या दारातही कधी येणार नाही. आता आम्ही चिंतन करत राहणार. कसं काय का चिंतन म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही? मला तुकोबाराय म्हणतात, रूप कासवीचे परी धरून राहिलो अंतरी. कासवीचे परी अंतरी रूप धरोनी राहिलो. जसं कासवीन आपल्या पिल्लाचं रूप कुठं धरून असते? आपल्या अंतःकरणात. कासविनीचाच का दृष्टांत दिला? कारण कासविनीला लेकराला तृप्त करण्याकरता जवळ जाण्याची गरज नाही, लांबून. तसं चिंतन एक असं आहे महाराज. चिंतन एक असं आहे, वाढे कृपा दृष्टी नाही दुधा नाही बेटी अंगसंगी. बरोबर आहे. तसं नेदे होऊ तुटी मिळवीन दृष्टादृष्टी. चिंतनाच्या माध्यमातून कधीच मी तुटी होऊ देणार नाही. सतत तुमच्या नजरेवर नजर टाकून राहील आणि त्याचा परिणाम चिंतनेची झाले. चिंतनानं माझी तृप्ती होईल, असं तुकोबाराय म्हणतात. पुढच्या अभंगाचा विचार उद्याला करूया. पुंडलिक